श्री स्वामी समर्थ. ओम दिगंबराय नमः. ओम दिगंबराय नमः. ओम दिगंबराय नमः. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, परब्रह्म श्री स्वामी समर्थ देवांचा मठ, जो श्री स्वामी समर्थ देवांनी आपल्याला निमित्त करून घेतलेला आहे, स्थापन करून, यामागील स्वामी देवांचं नेमकं काय नियोजन आहे की श्री स्वामी समर्थ मठ हा गावखडीमध्येच व्हावा आणि त्याला निमित्त आपण आहात? श्री स्वामी समर्थ. कसं आहे बाळा, की हे जे परब्रह्म आहे ते सर्वत्र भरून उरलंय. म्हणजे ते एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नाही असं काही होत नाही, कारण त्याचा अभाव कधीच निर्माण होत नाही. ह्या ना अनंत ब्रह्मांड जी आहेत ती त्यानेच निर्माण केलेली आहेत आणि ते त्या अनंत ब्रह्मांडांना व्यापून उरलेले आहेत. मात्र कसं होतं की त्या परब्रह्माचं जे कार्य आहे त्याचं कार्य म्हणजे काय, तर जडजीवांचा उद्धार करणं, जडजीवांचं कल्याण करणं. मग त्या उद्धाराच्या कार्यासाठी किंवा त्या कल्याणाच्या कार्यासाठी ते परब्रह्म काही स्थानांची निवड करतं. काही स्थानांची निवड झाली की काही जीवांची निवड करते आणि त्या स्थानाला आणि त्या जीवांना निमित्त करून ते आपल्या इच्छेनं, आपल्या सामर्थ्यानं आणि आपल्या पूर्ण कृपेनं त्यांचं कार्य करून घेत असतं. आता श्री स्वामी समर्थ देव हे पूर्ण परब्रह्म आहे आणि हे परब्रह्म अनंत काळापासून जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आणि जडजीवांच्या कल्याणार्थ या भूतलावर विविध आकार धरून येत असतं आणि जडजीवांवर ते कृपा करत असतं. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तू जो विचारला आहेस की या गावखडी गावामध्ये श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन करण्यापाठीमागे त्यांचं नियोजन काय, तर हा जो स्वामींचा चैतन्यशील मठ आहे, मनोरथपूर्ती श्री स्वामी समर्थ मठ गावखडी, या मठाची स्थापना आपण काही केलेली नाही, स्वामींनी केलेली आहे. स्वामीच आले आणि जिथे स्वामी बसले तिथे मठ झाला. त्यामुळे आपण त्यांचं नियोजन काय आहे याचं उत्तर ठामपणे कोणीच देऊ शकत नाही. कळलं ना? मात्र एक गोष्ट आपल्याला जी जाणवते ती म्हणजे या गावखडी मठामध्ये स्वामी निवास करून आहेत. ते मठामध्ये साक्षात होतात आणि भक्तगणांवर कृपा करतात. इथे जो जो भक्तगण त्यांच्या चरणाशी येतो, मग त्याची काही इच्छा असू दे, त्याची काही समस्या असू दे, इच्छा असेल तर ती इच्छापूर्ती स्वामी करतात. समस्या असेल, प्रश्न असेल तर त्या समस्येतून, त्या प्रश्नातून त्या भक्ताला ते बाहेर काढतात आणि त्याला उत्तम जीवन प्रदान करतात. थोडक्यात काय की भक्ताचे भोग कितीही वाईट असले तरी स्वामी त्याच्यावर पूर्ण कृपा करतात आणि त्या भक्ताला उत्तम आयुष्य प्रदान करतात. त्यामुळे गावखडी गावामध्ये स्वामींच्या मठाचं नियोजन काय आहे स्वामींचं, तर त्याचं एक कारण असं असू शकतं किंवा आहे की जो जो भक्त त्यांच्या चरणाशी येईल त्याच्यावर पूर्ण कृपा करणं. स्वामी त्याचं प्रारब्ध, त्याचं संचित, त्याचं कर्म, क्रियमाण कर्म काहीही पाहत नाहीत. जो जो शुद्ध भक्तिभावानं स्वामी चरणाशी येतो त्याच्यावर ते कृपा करतात आणि हा मठ स्वामींनी त्यासाठीच निर्माण केलेला आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अलीकडेच आपला चंद्रपूरचा दौरा झाला. त्या ठिकाणी टापरे म्हणून स्वामी भक्त आहेत, त्यांच्यापर्यंत किंवा असे 2-3 पूर्वी स्वामी भक्त मला भेटले की आपण आपली माणसं किंवा आपण कोणीच त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलो नव्हतो. ते लोक श्री स्वामी समर्थ मठ गावखडी किंवा गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामी असं कोणी न सांगता स्वतःहून शोधत आलेले आहेत पूर्वीपासून. मग ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत कशा काय पोहोचतात, म्हणजे कुतूहलाचा विषय आहे हा. कोणी न सांगता ते गावखडी काय आहे किंवा गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामी काय आहेत स्वतःहून शोधत येतात. बरोबर. आता हे जे आहे हे कुतूहल वाटण्यासारखं आहे किंवा अरे हे काय आहे बाबा, याच्या पाठीमागे कोण आहे, कोण करतं हे सगळं,
कोण त्या जीवाला जाऊन जागृत करतं आणि त्याला गावखडीचा ध्यास लावतं. स्वामीनामाचा तर ध्यास त्याला लागलेला असतोच, पण मग गावखडीचा ध्यास कोण लावतो त्याला? तर ते दुसरं तिसरं कोणी नाही, तेच परब्रह्म श्री स्वामी समर्थच आहेत, की ते आपल्या भक्ताला दुसऱ्या भक्तापर्यंत आणून पोचवतात. लक्षात आलं ना? त्याला मार्ग हवा असतो, त्याला मार्ग मिळण्यासाठी स्वामी आम्हाला निमित्त करतात आणि त्याला मार्गस्थ करतात. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण टापरेसारखा जीव जो आहे, भक्त जो आहे, तो सुद्धा त्याला स्वामीनामाचा ध्यास लागलेला आहे. पण स्वामीनामाचा ध्यास लागल्यानंतर सुद्धा मार्ग सापडतोच असं नाही. मग त्याला कोणीतरी असा मार्गदर्शक लागतो आणि त्या भक्ताला मार्ग मिळावा म्हणून स्वामी काय करतात, त्याच्या अंतःकरणामध्ये गावखडीचा ध्यास लावतात आणि त्याला गावखडीपर्यंत घेऊन येतात आणि आम्हाला भेटवतात. भेटवणारे सुद्धा तेच आहेत, कृपा करणारे तेच आहेत. अत्यंत महत्वाची गोष्ट. मार्ग देणारे सुद्धा तेच आहेत. त्याला मार्ग देण्यामध्ये ते आम्हाला निमित्त करतात, त्या पलीकडे काही नाही. आम्ही केवळ निमित्त आहोत, बाकी सगळं सामर्थ्य स्वामींचं आहे. लक्षात आलं ना? त्यामुळे असे भक्त जे आहेत की ज्यांना मार्ग सापडत नाही, ते गावखडीला आले तर त्यांना मार्ग निश्चितपणे सापडतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून एक प्रश्न, स्वामीदेवांनी आपल्या चरणांची संगत ज्यावेळीपासून घडवली त्यावेळीपासून आतापर्यंत बघतोय 350 ते 400 जोडपी अशी माझ्या बघण्यात आलेली आहेत की ज्यांना संतान प्राप्ती नव्हती लग्न झाल्यानंतर, कित्येक वर्ष झाल्यानंतर, आणि आपल्या चरणांवरती आलेत आणि तुम्ही त्यांना म्हणालात की स्वामीदेव तुम्हाला बाळ देतील. म्हणजे थेट एखाद्या आत्म्याला आदेश दिल्याप्रमाणे तुम्ही बोललात आणि त्याच्यानंतर त्यांना संतान प्राप्ती झाली. मग जे विज्ञान करू शकत नाही, म्हणजे डॉक्टर्सचे त्यांचे इलाज चालू असतात, तुम्ही स्वतः फाईल बघता, तुम्ही त्यांना सांगता डॉक्टर इलाज चालू ठेवा, इतर गोष्टी त्यांच्या बघत असतात. मग तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही सांगता की स्वामीदेव त्यांना तुम्हाला बाळ देतील, जा श्री स्वामी समर्थ. मग हे कसं काय? हे पण एक कुतूहल, म्हणजे जादू घडल्यासारखंच ते घडतं. स्वामी समर्थ. ती जादू वाटत असेल तर जादूगार स्वामी आहेत. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ती जादू वाटत असेल तर जादूगार स्वामी आहेत. मी जादूगार नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण त्यामध्ये सुद्धा एक रहस्य असं आहे, स्वामीदेव ज्या भक्तावर पूर्ण कृपादृष्टीने पाहत असतात, जो भक्त त्यांना अत्यंत प्रिय असतो, त्या भक्ताच्या प्रत्येक गोष्टीची ते काळजी घेतात. मग अशा भक्ताचा शब्द सुद्धा ते खाली पडू देत नाही. लक्षात घे. आणि तू म्हणतोस की मी त्या भक्ताला सांगतो की स्वामीदेव तुला बाळ देतील. होय, निश्चितपणे. मात्र ते माझं सांगणं म्हणजे माझ्या मुखातून निघणारं ते वचन जे आहे ते जोपर्यंत माझं आहे असं वाटतं, ते कशाच्या आधारावर आहे, तर माझा त्यांच्या चरणावर असलेला विश्वास, माझा त्यांच्या नामावर असलेला विश्वास, त्या विश्वासाच्या जोरावर मी त्याला सांगत असतो आणि त्यानंतर ते वचन सिद्ध करण्याचं काम स्वामीच करत असतात बाळा. त्यामुळे गावखडीला होय सत्य आहे, गावखडीला संतान प्राप्तीसाठी असंख्य जोडपी आलेली आहेत, आजही येत असतात. आणि हा मनोरथपूर्ती श्री स्वामी समर्थ मठ असल्याने स्वामी त्यांचं मनोरथ सिद्ध करतात, निश्चितपणे करतात. मात्र त्यामध्ये अजून एक गोष्ट जी आहे ती सांगणं आवश्यक आहे. ते म्हणजे काय, तर ज्यांना संतान प्राप्त झालेलं नाही, ज्यांना संतान प्राप्त झालेलं नाही, अशा दाम्पत्यांचं दुःख जे आहे ना, ते मला चटकन कळतं स्वामींच्या कृपेने. त्यांच्या अंतःकरणातील ते दुःख मला कळतं बाबा. कारण का माहिती आहे का बाळा? कारण त्या दुःखाचा अनुभव मी केलाय. त्या दुःखाचा अनुभव मी केलाय, मी आणि माझ्या पत्नीने. कळलं का? आम्हाला सुद्धा बाळ खूप उशिराने झालं आणि ते स्वामीच्या कृपेने झालं. लक्षात आलं? त्यामुळे समोरचं दाम्पत्य जेव्हा येऊन माझ्यासमोर बसतं ना, त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणातील ती हलचल, ती अस्वस्थता, ते दुःख मला दृश्य होतंच. आणि स्वामींना मी प्रार्थना करतो, स्वामी या जीवांना त्यांची इच्छा जी आहे ती आपण पूर्ण करा.
आणि त्यांना बाळ द्या. स्वामी देतात, होय, स्वामी देतात. कारण स्वामी विज्ञानाच्या पलीकडे आहे. मी विज्ञानाला आव्हान देत नाहीये, कळलं ना? पण स्वामी विज्ञानाच्या पलीकडे आहे. विज्ञानाची रहाटी सुद्धा तेच चालवतात. लक्षात आलं? आणि म्हणून इथे जो जो येतो त्याची इच्छा स्वामी निश्चितपणे पूर्ण करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून एक असा कुतूहलाचाच प्रश्न आहे की मागे एकदा पुण्यावरून एक कुटुंब आलं होतं आणि ते रत्नागिरीत असंच फिरायला म्हणून जाऊया. आर्थिक बाबतीत खूप नुकसान झालेलं, कर्जबाजारी झालेलं. आई वडील आणि त्यांची 2 मुलं. आपण आता आपल्याकडे काही एक पर्याय नाही म्हणून जीवनात थोडे पैसे आहेत ते घेऊन रत्नागिरीला जाऊन आनंद करूया आणि रत्नागिरीच्या कुठल्यातरी समुद्रामध्ये जाऊन जीव देऊया. मग रत्नागिरीला कोणतरी त्यांना भेटतं, तुम्ही श्री स्वामी समर्थ मठ गावखडीमध्ये जा. मग ते श्री स्वामी समर्थ मठ गावखडीमध्ये येतात, आपल्याला भेटतात, आपलं दर्शन घेतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या मनातील जीव देण्याचा विचार निघून जातो आणि ते पुन्हा एकदा आयुष्य नव्याने उभारी घेऊन जगतात. किंवा मागे एकदा शिवलकर ताई आहेत तिथे बसणीतल्या, त्यांच्या मनामध्ये जीव द्यायचा विचार आलेला, त्या जीव द्यायला निघाल्या. अचानक तुम्ही त्यांना कॉल केलात आणि त्या जीव देण्यापासून थांबल्या. त्याच्यानंतर आपल्या इथे कोल्हापूरला त्या चंदनताई आहेत, त्यांच्यावरती सुद्धा एक विचित्र प्रसंग आलेला होता. त्यावेळेला सुद्धा तुम्ही त्यांना मृत्यूच्या दाढेतनं बाहेर काढलात. अलीकडच्याच काळात मी आणि माझी पत्नी कोल्हापूरला जायला निघालेलो असताना अचानक तुम्ही मला सांगताय असा भास झाला की तू ताबडतोब ते नागावचे बाहुबली आहेत ना त्यांच्याकडे जा, तिथे माझी कन्या बसली आहे राणी, तिच्या मनात काय चाललंय बघ रे जरा. तर मी अचानकच तिथे गेलो. तर त्या आर्गेताई मला तिथे भेटल्या आणि मला म्हणाल्या, अरे तुला कोणी पाठवलं इथे? म्हटलं कोणी नाही, स्वामीदेवांच्या कृपेने मी इथे आलो. गुरुदेवांचा आदेश असा झाल्यासारखा भास झाला आणि मी इथे आलो, कोणी मला काय पाठवलेलं नाही आहे. तर त्यांनी मला सांगितलं, अरे मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि मला काय समजत नाही आहे, मी काय करू. म्हणजे त्यांना सुद्धा जीव नकोसा झाला होता, अशा अवस्थेत त्या होत्या. आणि तुमच्या सांगण्यानुसार मी तिकडे गेलो होतो. असं खूप जणांना तुम्ही अजूनपर्यंत बाहेर काढलंय जीव देत असताना त्या व्यथेपासून. मग ही जी गोष्ट आहे ती तुम्ही कशी काय करता? पुन्हा एकदा तोच प्रश्न की अनेकांना तुम्ही जीव देण्यापासून बाहेर काढता, पुन्हा त्यांना उभारी देता. अशी खूप कुटुंबीय आहेत, मी बघितलेले आहेत. श्री स्वामी मी स्वामी समर्थ. समर्थ. हे तू आता जे काय भाष्य केलंस ते परमसत्य आहे. हो, श्री स्वामी समर्थ. कारण हे वास्तव आहे, पूर्ण वास्तव आहे, ते सत्य आहे, ते घडलेलं आहे. घडलेलं आहे. होय. हो. पण यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की हे जे जे काय घडलंय ना त्याचा कर्तेपणा मी माझ्याकडे घेण्याचं काही कारण नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बाळा. करणारे स्वामी आहेत. लक्षात आलं? माझ्या अंतःकरणामध्ये एखाद्या विचाराचं रोपण करण्याचं काम ते करत असतात आणि ते थेट आहे. कदाचित त्याने हॉटलाईन दिलेली आहे मला, कदाचित, मी हॉटलाईन दिली असं म्हणत नाही, हॉटलाईन दिलेली आहे, कळलं ना? त्यामुळे झटकन तो विचार जो आहे तो माझ्या अंतरंगामध्ये येऊन स्थिरावतो आणि मला कार्यान्वित करतो. आता त्या शिवलकर ताईचं, स्वामी कन्येचा हा विषय तू म्हणालास, होय सत्य आहे. त्यावेळेला तिच्यासमोर अशी परिस्थिती होती की अरे बाबा आता आपल्याला जीवन नको, आणि म्हणून ती जीवनाचा अंत करायलाच निघाली होती. आणि तेवढ्यात माझा तिला फोन केला. मी तिला फोन करण्याचं काही कारण नाही. काय झालं म्हणजे तसा भौतिकदृष्ट्या विचार केला काहीच कारण नाही. आणि तिला म्हटलं, काय चाललंय तुझं, कुठे चालली आहेस? गावखडीला ये मठामध्ये. ती जेव्हा मठात आली आणि तिची अवस्था पाहिली तेव्हा ती म्हणाली की आपण जर बोलवलं नसतं तर मी कदाचित एवढ्यात माझा जीव संपवून मोकळी झाली असते. हे झालं ना. आता हा जो विषय आहे ना हा तसा अनाकलनीय आहे. सहजगत्या त्याचं आकलन होत नाही. कारण या खेळामध्ये ते परब्रह्म असतं. परब्रह्माचं आकलन होत नाही बाबा. आपण म्हटलं रे मी आता 2 अधिक 2 4 करेन कारण मला गणित येतं, 3 अधिक 3 6 करेन कारण मला गणित येतं. पण हे जे परब्रह्माचं जे गणित आहे ते गणित 2 अधिक 2 4 कधीच नसतं. ते 2 अधिक 2 वजा 5 सुद्धा असतं, किंवा 2 अधिक 2 10 सुद्धा असतं. कारण त्यांची गणिताची पद्धतच वेगळी आहे. पण इथे महत्वाचा मुद्दा काय बाळा
की त्यांनी माझ्या अंतरंगाला कार्यान्वित केलं आणि त्या भक्ताचं जीवन घडवलं. लक्षात आलं ना? म्हणजे लोकदृष्टीने काय होतं की मी फोन केला त्यांना, तिला बोलून घेतलं आणि तिला मार्गस्थ केलं. पण मार्गस्थ करणारा मी नाही, मार्गस्थ करणारे ते आहेत. लक्षात आलं? आणि अत्यंत महत्वाची गोष्ट जी आहे, जी अद्वैत वेदांतामध्ये सांगितलेली आहे, की आत्मा एकच आहे. तो वेगळा भासतो कारण आपण आकार पाहतो. माझा देह वेगळा, तुझा देह वेगळा, हे जरी असलं तरी आत्मतत्व एकच आहे. आणि जे आत्मतत्व निरंतरपणे परमात्म्याशी संलग्न आहे, अर्थात परमात्मा तत्व आणि आत्मतत्व वेगळं नाही, पण तरी सुद्धा आत्मतत्वाची परमात्म तत्वाशी संलग्नता निरंतरपणे असेल आणि ती दृढ असेल तर परमात्माचा संकेत जो आहे तो त्या आत्मतत्वापर्यंत त्वरित जातो आणि आत्मतत्वाकडून अंतःकरणाला कार्यान्वित केलं जातं. अंतःकरण देहाला कार्यान्वित करतं, वाचेला कार्यान्वित करतं आणि ते कार्य घडतं. लक्षात आलं? त्यामुळे हे जे सगळं तू आता सांगितलंस ते करणारे कोण आहेत? तर ते स्वामी आहेत, परब्रह्म आहे. कळलं ना? आता ते आम्हाला निमित्त करतात, हे त्यांचं प्रेम आहे, हे त्यांचं प्रेम आहे आणि त्यांनीच माझ्या ठाई निर्माण केलेला त्यांचा ध्यास आहे. कारण त्यांचा ध्यास लागल्याशिवाय काय होत नाही रे बाबा. त्यांचा ध्यास लागणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांचा ध्यास लागला मग तुला कुठलीच आस राहत नाही. स्वामीशिवाय काही दिसत नाही, स्वामींशिवाय काही नको. कधी कधी हवं पण नको, नको पण नको, काहीच राहत नाही. लक्षात आलं? आणि असं झालं की ते परमात्म तत्व तुझ्यापासून वेगळं राहत नाही. त्या परमात्म्यालाच तुझ्या संगतीमध्ये रममाण होण्यास अत्यंत आवडतं. आणि मग भक्त आणि भगवंत यांची भेट होते आणि त्यांचं कार्य ते करून घेतात. लक्षात आलं ना? त्यांचं कार्य ते करून घेतात आणि भक्तांवर कृपा करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून एक असाच कुतूहलाचा प्रश्न आहे. माझ्या बघण्यात अलीकडे तुम्ही भक्तगणांना आश्वासित केल्यानंतर, आशीर्वाद दिल्यानंतर गव्हर्नमेंटचे 2 कायदे बदलले होते. एक, आपण पदयात्रेत असताना हातखंबा मुन्ना देसाईंचे ते त्यांचे कोणतरी नातेवाईक आहेत, त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीची कुठली तरी एक केस पडली होती आणि आपण तिथे पदयात्रा घेऊन पोचलो. स्वामीभक्त शरद गोळपकर साहेब ते धावत पळत तुमच्याकडे आले आणि तुम्हाला सांगायला लागले की आपले जे स्वामीभक्त आहेत मुन्ना देसाई, त्यांचे कोणतरी नातेवाईक आहेत, त्यांचा असा असा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ते सर्व देसाई कुटुंबीय चिंतित आहेत, तर आपण काहीतरी करा. त्यानंतर तुम्ही स्वामीदेवांना प्रार्थना केली होती त्या बाळासंदर्भात. त्याच्यानंतर तो गव्हर्नमेंटचा ॲट्रॉसिटीचा कायदाच पूर्ण बदलला होता. आणि अजून एक नाही, एक मिनिट, एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुला सांगतो इथे. मी स्वामीदेवांना प्रार्थना करण्यापूर्वी त्यांना एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला होता की सत्य तुमच्या बाजूने आहे का? त्या बाळांना त्यांना विचारलं, सत्य तुमच्या बाजूने आहे का? तुम्ही मला जे सांगताय ते पूर्ण सत्य आहे का? ते म्हणाले, हो, आम्ही जे आपल्याला सांगितलं ते पूर्ण सत्य आहे आणि सत्य आमच्या बाजूने आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बाळा. स्वामीदेव असत्याची संगत करत नाही आणि सत्याची संगत ते टाकत नाहीत. सत्याचा ते त्याग करत नाहीत. त्यामुळे सत्य जर तुझ्यासोबत असेल तरच मी स्वामीदेवांना प्रार्थना करू शकेन, अन्यथा ते मला सुद्धा त्यांच्या चरणाशी उभं करणार नाहीत. कारण ते मला निश्चितपणे विचारतील, अरे तू प्रार्थना करायच्या अगोदर त्यामध्ये सत्य आहे किंवा नाही हे जाणून घेतलंस का? का नाही जाणून घेतलंस? ह्यात आलं. त्यामुळे मी त्यांना प्रश्न विचारला, ते सत्य आहे का? ते हो म्हणाले. मग जा, तुम्हाला चिंता करण्याचं काय कारण नाही, कारण स्वामी सत्याची संगत करतात आणि त्यानुसार स्वामींनी त्या बाळावर कृपा केली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. म्हणजे तो गव्हर्नमेंटचा कायदा देखील स्वामीदेवांनी बदलला. तसाच खिल्लारे म्हणून एक स्वामी भक्त तुमच्या चरणांवर आल्यानंतर त्याची नोकरी जात होती, सेमी गव्हर्नमेंटचा कुठला तरी एक कायदा बदलला होता, तो सुद्धा त्यांनी तुमच्याकडे प्रार्थना केल्यानंतर तो बदलला होता आणि त्याची नोकरी आजही व्यवस्थित आहे. होय, स्वामी कृपा करतात. स्वामी कृपा करतात बाळा. कळलं ना? काय आहे हे दैवत आहे ना, याला ओळखणं फार कठीण आहे रे. कळलं ना?
ते कोणाच्याही संगतीत रमतं, ते कोणाच्याही घरी जाऊन भोजन ग्रहण करत असत, आजही करतात. तो शूद्र आहे, वैश्य आहे, क्षत्रिय आहे, ब्राह्मण आहे, या गोष्टी इतरांसाठी, त्यांच्यासाठी काही नाही. त्यांच्यासाठी एकच गोष्ट महत्वाची, तो म्हणजे भक्ताच्या ठाई असलेला भाव. भाव जर शुद्ध असेल तर मग तू कोण आहेस, तू कुठे राहतोस, तू काय खातोस, या गोष्टींचा त्यांच्याशी यत्किंचितही संबंध नाही. कळलं ना? त्यामुळे भक्तांवर कृपा करतात. त्यांचा ते निर्गुण असून सुद्धा भक्तांवर कृपा करणं हा त्यांचा गुण आहे, लक्षात घे. त्या भक्तांवर कृपा करतात बाबा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण परब्रह्माचं बाळ गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामी यांच्या चरणांचा आश्रय घेऊया, त्यांच्या चरणांचा आनंद घेऊया. त्यांच्या संगतीचा लाभ जो आपल्याला मिळतोय तो सातत्याने आपल्याला कसा घडेल याचा विचार करूया आणि त्यांच्याच नावाचा जयघोष करूया. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामी की जय. श्री स्वामी समर्थ.